नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025साठी शिपाई हमाल या पदांकरिता आज आपण काही संभाव्य प्रश्न असे पाहणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 राळेगण सिद्धी. तर राळेगण सिद्धी हे कुठे आहे? तर ते अहिल्यानगर या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी 2 ऑक्टोबर 2009 कधी 2 ऑक्टोबर 2009मध्ये राळेगण सिद्धी या ठिकाणी केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय आहे. प्रश्न क्रमांक 2 सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे. तर सावित्रीबाई फुले यांचं नाव हे पुणे या विद्यापीठाला देण्यात आलेले आहे. तर हे नाव केव्हा देण्यात आलेले आहे? तर ते 2014मध्ये कधी 2014मध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ असे नाव देण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 3 उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना राजीनामा द्यायचा असल्यास त्यांना तो कोणाकडे सादर करावा लागतो? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती. तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जर राजीनामा द्यायचा असल्यास तर त्यांनी राष्ट्रपती यांच्याकडे त्यांना तो सादर करावा लागतो. प्रश्न क्रमांक 4 नीरा नदी खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्याची सीमा आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे आणि सातारा. तर नीरा ही जी नदी आहे तर ती पुणे आणि सातारा या 2 जिल्ह्याची सीमा आहे. तर नीरा ही जी नदी आहे तर ती भीमा कोणती आहे? भीमा या नदीची ती उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 5 घटना समितीची स्वीकृत निशाणी खालीलपैकी कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 2 हत्ती. तर घटना समितीची स्वीकृत निशाणी कोणती होती? तर ती हत्ती हा प्राणी होता. प्रश्न क्रमांक 6 शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणत्या सुधारणा घडवून आणलेल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 1 अस्पृश्यता व जातीभेद निवारण. तर शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये अस्पृश्यता व जातीभेद निवारण या सुधारणा त्यांनी घडवून आणलेल्या होत्या. प्रश्न क्रमांक 7 आगरतळा अखौरा रेल्वे प्रकल्प भारत आणि कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 बांगलादेश. तर आगरतळा आणि अखौरा रेल्वे प्रकल्प भारत आणि बांगलादेश या 2 देशाशी संबंधित आहे. तर आगरतळा ही त्रिपुरा आहे, त्रिपुरा या राज्याची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 8 सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कधी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 सन 1939. तर सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना ही सन 1939 या वर्षी त्यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 9 सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती फतिमा बीबी. तर न्यायमूर्ती फतिमा बीबी या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या. प्रश्न क्रमांक 10 सह्याद्री पर्वत क्षेत्रात डॅश ही आदिवासी जमात आढळत नाही. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 गोंड. तर सह्याद्री पर्वत क्षेत्रामध्ये गोंड ही आदिवासी जमात आढळत नाही. तर गोंड ही जी आदिवासी जमात आहे तर ती प्रामुख्याने विदर्भ या विभागामध्ये आढळते, जसे की गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा आणि भंडारा जिल्हा या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने गोंड ही जमात आढळते. पुढचा प्रश्न आहे, भारतात सुमारे 95% परकीय व्यापार कशाने होतो? तर ऑप्शन क्रमांक 2
सागरी मार्ग. तर भारतामध्ये पहा सुमारे 95% परकीय व्यापार हा सागरी महामार्गाने होतो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा खोरे. तर नर्मदा खोरे हे पहा महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अबुवा आवास योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा झारखंड. तर झारखंड या राज्याशी अबुवा आवास योजना ही संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर नागेंद्र सिंग. तर पहा डॉक्टर नागेंद्र सिंग हे आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गोलकोंडा खान भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा तेलंगणा. तर गोलकोंडा ही जी खान आहे तर ती पहा भारतातील तेलंगणा या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 16, लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपतीने बोलवल्यास त्याचे अध्यक्षपद कोण भूषवतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 लोकसभा सभापती. तर पहा लोकसभा आणि राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपतीने बोलवल्यास त्याचे अध्यक्षपद हे लोकसभा सभापती भूषवतात. तर पहा कलम 108 काय आहे? कलम 108 नुसार राष्ट्रपती हे संयुक्त अधिवेशन बोलवतात, परंतु पहा कलम 118 नुसार त्याचे अध्यक्षपद हे नेहमी लोकसभा सभापती हे भूषवतात. पुढचा प्रश्न आहे, मुद्रा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त किती कर्ज दिले जाऊ शकते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 10 लाख. तर मुद्रा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त पहा 10 लाख इतके कर्ज दिले जाऊ शकते. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कायद्यानुसार राष्ट्रपतींना काढून टाकता येते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा अनुच्छेद 61. तर पहा भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 61 या कायद्यानुसार राष्ट्रपतींना पदावरून काढता येते. पुढचा प्रश्न आहे, शीखांचे गुरु डॅश यांच्या काळात सुवर्ण मंदिराची उभारणी करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 गुरु रामदास. तर पहा शीखांचे गुरु रामदास यांच्या काळामध्ये सुवर्ण मंदिराची उभारणी करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न आहे, भारतीय कामगार संघटनावर कुठल्या क्रांतीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव होता? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा रशियन क्रांती. तर पहा भारतीय कामगार संघटनावर रशियन क्रांती काय आहे? रशियन क्रांती या क्रांतीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव होता. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 औष्णिक विद्युत ऊर्जा. तर महाराष्ट्रामध्ये पहा दगडी कोळशाचा प्रामुख्याने औष्णिक विद्युत ऊर्जा यासाठी वापर हा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शहर हे कृष्णा पंचगंगा नद्याच्या संगमावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 नरसोबाची वाडी. तर नरसोबाची वाडी हे कोठे आहे? तर ते कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. तर नरसोबाची वाडी हे जे शहर आहे तर ते पहा कृष्णा पंचगंगा नद्याच्या संगमावर वसलेले आहे. पुढचा प्रश्न, भारत सरकारने बालकांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे, त्या योजनेला काय नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा धनलक्ष्मी. तर भारत सरकारने बालकांसाठी एक नवीन योजना सुरू केलेली आहे, तर त्या योजनेचं नाव काय आहे? तर ते धनलक्ष्मी असे नाव ठेवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या वर्षी
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 सन 1940. तर पहा सन 1940 या वर्षी किंवा साली मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना ही झालेली आहे. पुढील प्रश्न आहे, डॅश या एकमेव संघराज्य प्रदेशास स्वातंत्र्य उच्च न्यायालय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली. तर पहा दिल्ली या एकमेव संघराज्य प्रदेशास स्वातंत्र्य उच्च न्यायालय आहे. पुढील प्रश्न आहे, राज्यातील सर्व विद्यापीठाचा कुलपती जबाबदारी खालीलपैकी कोण निभावतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा राज्यपाल. तर राज्यपाल हे पहा राज्यातील सर्व विद्यापीठाचा कुलपती जबाबदारी निभावतो. पुढचा प्रश्न आहे, संत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 माणिक बंडोजी इंगळे. तर माणिक बंडोजी इंगळे हे पहा संत तुकडोजी महाराजांचे खरे नाव आहे. तर संत तुकडोजी महाराजांनी पहा ग्रामगीता काय आहे, ग्रामगीतेची रचना ही केलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणते विभाग अग्रेसर आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 विदर्भ आणि मराठवाडा. तर महाराष्ट्रामध्ये कापूस उत्पादनासाठी विदर्भ आणि मराठवाडा हे 2 विभाग अग्रेसर आहेत. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाजासाठी खालीलपैकी कोण जबाबदार असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा ग्रामसेवक. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाजासाठी जबाबदार असतो. पुढचा प्रश्न आहे, दुधात मीठ कालवणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3. तर पहा दुधात मीठ कालवणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ हा एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विस्कार करणे हा योग्य अर्थ होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्रीडांगण हे डॅश समासाचे उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तर क्रीडांगण हे पहा तत्पुरुष या समासाचे ते उदाहरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चांदणे या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर चांदणे या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल? ऑप्शन क्रमांक 3 ज्योत्स्ना असा होतो. पुढचा प्रश्न आहे, आरती प्रभू हे टोपण नाव कोणत्या मराठी साहित्यकाचे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2. तर पहा आरती प्रभू हे जे टोपण नाव आहे तर ते पहा चिंतामणी त्र्यंबक खानोळकर. कोण आहे? चिंतामणी त्र्यंबक खानोळकर या मराठी साहित्यकाचे ते टोपण नाव आहे. पुढचा प्रश्न आहे, आस लागणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर आस लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 पहा झळ लागणे असा होतो. पुढील प्रश्न, जरी आंधळी मी तुला पाहते यातील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. तर काय होईल अलंकार? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4. तर पहा जरी आंधळी मी तुला पाहते या वाक्यातील अलंकार हा विरोधाभास आहे. कांता आहे विरोधाभास असा होतो.